देवघर कसं असावं, देवघरात किती देव असावं, देवघर कोणत्या दिशेला असावं, देवघरामध्ये कोणती देव ठेवू नये किंवा देवघरामध्ये किती देव असावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर देवघरामध्ये पहिल्या प्रथम आपल्याला जी देवघराला 4 पायऱ्या 5 पायऱ्या किंवा 3 पायऱ्याचं देवघर असावं. आता देवघर हे नेहमीच देवघरामध्ये पहिल्या वेळेस तर हत्ती असणं आवश्यक आहे, कारण माता लक्ष्मीला आवडत आहे हत्तीत आणि माझ्या तर देवघरालाच हत्ती हे असल्यामुळे मला वेगळे हत्ती घेण्याची काही गरज पडलेली नाही आहे. तर आता हे देवघर आहे. देवघरामध्ये हे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्रावर मी कमलगट्ट्याची माळ ठेवलेली आहे. त्यानंतर आता जी पहिली पायरी आहे, तर पहिल्या पायरीला उजव्या हाताला श्रीयंत्र आहे. त्यानंतर इथे यंत्र आहे आणि कुबेर यंत्राच्या नंतर परत हे एक श्रीयंत्र आहे आणि त्यानंतर आपलं जे काही शंख असतो पाणी भरून ठेवलेला, तो शंख या एका साईडला असावा. शंख कधी रिकामा खाली ठेवू नये, यामुळे खाली कासवावर हा शंख आहे. आणि घंटी ह्या देवाच्या उजव्या बाजूला, शंख हा देवाच्या डाव्या बाजूला. आणि पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे, देवांचं तोंड हे पश्चिमेकडे असावं. तर आता शंखाच्या वरच्या साईडला इथे गणपती बाप्पा असावे. त्यानंतर त्यांच्या बाजूला श्रीकृष्ण असावे आणि त्यानंतर गाय श्रीकृष्णाजवळ असावी, कारण कृष्ण हे गोपालक होते, त्यामुळे गाय हे त्यांच्याजवळ असावी. त्यानंतर इथे अन्नपूर्णा मातेचा निवास त्यांच्या उजव्या हाताला त्याच पायरीवर. आणि त्यानंतर आपले महादेवाचा शिवलिंग असावा आणि महादेवाचे शिवलिंग 1-2 असतील तरीही त्याच दिशेला ठेवावे. आता ही झाली आपली पहिल्या आणि दुसऱ्या पायऱ्यांची रचना. कारण बघा, आता ही पहिली पायरी तुम्ही पाहिली आणि दुसरी पायरी तुम्ही पाहिलेली आहे की याच्यामध्ये ह्या 2 पायऱ्यावर काय असावं. आता तिसऱ्या पायरीवर बघायला गेलं तर आपली कुलदेवी, जशी की आमची तुळजाभवानी आहे, त्या बाजूला देवीच परत माता लक्ष्मीची आपण पूजा करताना, मग तुमची रेणुका माता असेल किंवा आपली कोणतीही देवी असेल, तर ही तिसऱ्या नंबरच्या पायरीवर हे देव असावे. आता ही त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि त्यानंतर खंडोबा, कारण खंडोबा हे कुलदैवत मानलं जातं. आणि त्या बाजूला उजव्या साईडला हे आपल्या घरामध्ये एखादी उतरण असावी आणि ती उतरण इतरत्र न ठेवता या उतरणीमध्ये आपण अनेक धान्य भरलेले आहे, जसं की गहू, तांदूळ आणि ज्वारी, बाजरी जे काही आपल्याकडे असेल, पण धने आवर्जूनच यामध्ये असावे. तर ही झाली उतरण आपली. आणि उतरणच्या नंतर आपण ह्या लक्ष्मी म्हणजे माता जे काही आपली कुलदेवी आहे त्यांच्या बाजूला इथे कवड्या पिवळ्या कपड्यामध्ये आपण बांधून ठेवायच्या आहेत या पद्धतीमध्ये. आणि आता त्यानंतर जी सर्वात वरची पायरी असते, आता सर्वात जी वरची पायरी आहे, तर जिथे आपण कुलदेवीचा फोटो ठेवला तिथेच वर कुलदेवीची फोटो ठेवायचा, जिथे टाक ठेवला, मूर्ती ठेवली तिथे. आणि त्यांना हळदी कुंकू ठेवायचं आणि बांगड्या ठेवायच्या आपल्या कुलदेवीला. आता स्वामी समर्थ महाराजांचा घरात फोटो आहे, तर महाराजांचं स्थान हे कधीही मध्यभागी असतं बघा, देवघराच्या मध्यभागी. आणि हा मधला भाग कधीही रिकामाच असायला पाहिजे, महाराजांना जायला, सर्व देवांना जायला अशी एक भावना. आणि 2 बाजूला दोन्ही साईडला देव असायला पाहिजे. आता हे माझं देवघर हे 4 पायऱ्यांचं आहे, तर तुम्हाला त्यानुसार मी सांगत आहे. आणि तिथे बाजूला कधीही स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर ती मूर्ती असेल तर इथे ठेवून द्यावी मध्यभागी. आणि त्यांना लोड असणे खरंच खूप असं आवश्यक आहे स्वामी समर्थ महाराजांना. आणि त्यांच्या बाजूला मी माता लक्ष्मीची फोटोसुद्धा ठेवलेली आहे, कारण 4 हत्तीची फोटो लक्ष्मी मातेची घरात आणि पूजेला असेल तर आपल्या घरामध्ये बरकत येत असते, आपल्या घराची खूप प्रगती होत असते असं म्हटलं जातं. आणि हा एक ताब्या भरून ठेवलेला आहे मी देवासाठी. तर आता एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये म्हटलं की देवघरात देव किती असावे, तर तुम्ही पाहिलेले आहेत देव आपल्या देवघरात कोणते कोणते आहेत. गणपती बाप्पा मुख्य, बाळकृष्ण मुख्य, गोमाता सुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर अन्नपूर्णा माता आणि महादेवाचं शिवलिंग आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचा टाक, माता लक्ष्मीचा फोटो, विठ्ठल रुक्माईचा फोटो आणि कुलदेवत म्हणून खंडोबारायाचा फोटो. मग तुमचा ज्योतिबा वगैरे असेल तोही चालेल. त्यानंतर कुलदेवीची फोटो जी असेल तुमची कुलदेवी, ती आता आमची तुळजाभवानी माता आहे कुलदेवी, म्हणून मी इथे कुलदेवीच्या स्वरूपात त्यांचा फोटो ठेवलेला आहे. मग तुमची रेणुका माता असेल, सप्तशृंगी असेल, कोल्हापूरची आई असेल तर ती सुद्धा तुम्ही तिकून ठेवायची. या साईडला आपल्याकडे आता मी इथे ठेवलेला आहे माता लक्ष्मीचा फोटो, पण जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो
ठेवला किंवा तुमच्याकडे बालाजीचा फोटो वगैरे असेल तरी आपण ठेवायचं आहे. आता मूर्त्यामध्ये म्हटलं तर एवढ्याच मूर्त्या देवघरामध्ये असायला पाहिजे. बाकीच्या कितीही मूर्त्या घरामध्ये ठेवू नये किंवा असू नये. आता कलश हा कधीही आपण देवघरातसुद्धा ठेवू शकतो, पण देवघर कलश हा आपण 8 दिवसाला उचलून, शुक्रवारचा मंगळवारचा असेल तर 8 दिवसाला स्वच्छ करून पाणी मांडा बदलत असतो. पण देवघर आपल्याला दररोज स्वच्छ करावं लागतं. त्यामुळे मी देवघरात न कलश मांडता देवघराच्या बाजूलाच इकडे कलश मांडलेला आहे उजव्या हाताला. आणि त्यांच्या पाठीमागे आता सध्या चातुर्मास सुरू असणार आहे म्हणून माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा फोटो. आणि मुख्य देवघरामध्ये म्हटलं तर आपल्या देवघराच्या दोन्हीही बाजूला हे मोरपीस असायला पाहिजे, कारण मोरपीस दोन्ही साईडला असायला पाहिजे. तुम्ही बघत आहात की माझ्या दोन्हीही देवघराच्या साईडला मोरपीस आहेत. आणि त्याच्यानंतर देवाच्या माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला हा मी कलश ठेवलेला आहे. आणि देवघराचं तोंड हे पश्चिमेकडे आहे. देवघर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि ईशान्य कोपऱ्यातच देवघर कधीही असायला पाहिजे. देवघरामध्ये असणे शुभ असतं. आता इथे मांजर वगैरे येतं म्हणून मी दिवा हा बाजूलाच ठेवलेला आहे, कारण इथे जागा पण नव्हती पुरेशी दिवा ठेवण्यासाठी देवघरामध्ये. म्हणून देवाच्या डाव्या साईडला हा तेलाचा दिवा अखंड, आणि तुम्ही जर अखंड तुपाचा लावित असाल तर तुम्ही उजव्या साईडला इकडल्या साईडला ठेवायचा. देवांच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा ठेवावा आणि तेलाचा दिवा हा डाव्या साईडला ठेवावा असं. आणि धूपदीप लावायचे असेल तर आपण इथे खाली किंवा साईडला एका साईडला इथे कुठेही लावू शकतो. आता नैवेद्य दाखवायचा म्हटलं तर माझ्याकडे ही नैवेद्याची पाटी आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाली पाटावर किंवा जमिनीवर जरी ठेवलं तरी मंडल काढून हा नैवेद्य दाखवावा. तर अशा स्वरूपामध्ये देवघरामध्ये ही नैवेद्याची वाटी पण माझी साखरेची इथेच असते समोरासमोर, पण ती दिवसभर वाटी ठेवू नये. देवघरासमोर एकदा आपण जेवलो तर पुन्हा जेवतो का, म्हणून मी ती बाजूला काढून ठेवलेली होती. तर अशा पद्धतीमध्ये आपलं हे देवघर असावं, देवघराची रचना असावी. त्याविषयी माहिती मिळालेलीच आहे की आपलं देवघर कसं असावं कसं नाही. तर या पद्धतीमध्ये आपलं देवघर असावं, एवढे देव असावेत. आणि देवघर चुकूनही इतर कोणत्या आग्नेय दिशेला असू नये, हे ईशान्य दिशेला असावं. तर तुम्हाला माहिती मिळालीच असेल. तर भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.